नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 10 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण संगीत सोहळा होणार आहे, मेहंदी झाली, चुडा झालाय, आता अर्जुनची उष्टी हळद. ही सायलीला कशी लागणार हा खूप मोठा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. ते म्हणजे ईश्वरी आणि नम्रता या दोघीजणी आलेल्या आहेत आणि त्या धमाल करणार आहेत, एक जबरदस्त अशी युक्ती करणार आहेत आणि लग्नातलं जे हळदीचं भांडं आहे, म्हणजे अर्जुनची उष्टी हळद काढलेलं जे भांडं आहे ते भांडंच बदलणार आहेत. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाहीये की ते भांडं बदलून प्रियाला तर हळद लागणारच नाही आहे. अर्जुनची उष्टी प्रियाला साधीच हळद लागणार आहे, पण ती हळद घेऊन या दोघीजणी सरळ पोचणार आहेत, ते म्हणजे सायलीकडे. आता ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता या दोघीजणी हळदी सोहळ्याला आलेल्या आहेत. कारण नवरी मुलीच्या साड्याची ऑर्डर त्यांच्याकडे दिलेली होती. इंदोरी माहेश्वरीच्या साड्या आहेत त्या नवरी मुलीसाठी हव्या होत्या आणि त्या दोघींना ते बोलवलेलं असतं. मग आत्याने त्यांना पाठवलेलं असतं. त्या दोघीजणी तिथं आलेल्या असतात. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर प्रतिमाला त्या म्हणतात, आम्ही साड्या विकण्यासाठी आलोय, इथे साड्या दाखवायला आलोय, पण आम्हाला आता नवऱ्या मुलाला हळद लावायची असं म्हणत या दोघींनी कमाल सुरू केलेली असते. अर्जुनला हळद लावायला त्या दोघीजणी पुढं आलेल्या असतात आणि अर्जुन मात्र शांत तिथे बसून असतो. त्याचं अजिबात लक्ष नसतं, त्याला कळतच नसतं की त्याच्यासोबत हे सगळं काय चाललंय. अर्जुन आणि त्याचबरोबर सायली, तन्वी या सगळ्यांचा ड्रेसचा कलर जो असतो तो पिंक कलर असतो. बाकी सगळ्यांनी हळदीला पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, पण या तिघांनी मात्र पिंक कलर चूज केलेला असतो. मग नम्रता आणि ईश्वरी दोघीजणी मिळून तिथे कमाल करत आहेत. ते हळदीचं भांडं बदलत आहेत आणि त्याचबरोबर ती हळद घेऊन नुसतं भांडं बदलत नाही आहे, तर अर्जुनची उष्टी हळद घेऊन या दोघींनी एवढा धमाका केलेला आहे की या दोघीजणी सायलीकडे ती हळद घेऊन गेलेल्या आहेत आणि तिथे जाऊन सायलीला अर्जुनची उष्टी हळद लावलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे की सायली ताई, अर्जुन दादाची उष्टी हळद तुलाच लागली बरं का. आणि मग सायली म्हणते की हे तर एकदम बढिया झालेलं आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार, कारण आपल्याला सगळ्यांना तर वाटत होतं की या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीनं होणार होत्या. परंतु सायलीने संगीत सोहळ्यात ती गेलेली होती, एवढा मोठा राडा करायचा प्लॅन सायलीनं केलेला होता. पण अचानक असं काय झालं, म्हणजे संगीत सोहळ्यात सायलीने एवढं सगळं सांगितलं, मग काय झालं, मग आता लग्नात राडा काय होणार, सायली काय करणार आहे, हा प्रश्न मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित राहत आहे. तर ते नक्की काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता संगीत सोहळ्यासाठी सगळेजण जमलेले असतात आणि ऐन वेळी चैतन्य त्याचबरोबर सायली, कुसुमताई यांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि इकडे अनाउन्समेंट स्टेजवर होत असते की हा संगीत सोहळा साधा नाही बरं का. हा जो संगीत सोहळा आहे तो महासंगीत सोहळा आहे. कारण या संगीत सोहळ्यासाठी एक जोडी नाही तर 2 जोड्या असणार आहेत. एक म्हणजे पार्थ आणि नंदिनी आणि दुसरी असते ती म्हणजे अर्जुन आणि तन्वीची. सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. अश्विन त्याचबरोबर युग आणि आरोशी ह्या तिघेजण स्टेजवरती अनाउन्समेंट चालू असते. खूप छान असा संगीत सोहळा असतो. सायलीला काहीही करून या संगीत सोहळ्यासाठी पोहोचायचं होतं आणि एक विमलच्या मदतीने सायलीला लोकेशन तर मिळालेलं असतं, परंतु राडा मात्र झालेला असतो. तो म्हणजे सायली तिथं आलेली असते, अर्जुन तयार होत असतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं ते म्हणजे इथे सायली आलेली आहे. सायलीच्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिथे होत असते आणि सायलीने पण अगदी आता माघार घेतलेली नाही. कमरेला पदर खोचून सायली तयारच आहे. काहीही झालं तरीही एक गोष्ट सायलीने ठरवलेली आहे की आता माघार घ्यायची नाही. कारण आर्या पार काहीही झालं तरीही आत्ता मधुभाऊंच्या विरोधात जी सायली जायला तयार आहे ती या सुभेदारांच्या प्रत्येक माणसाला ती विरोधात जाऊन अर्जुनसोबत लग्न करणार. कारण काही झालं तरीही सायलीने एक गोष्ट ठरवलेली आहे ती म्हणजे आता शांत राहायचं नाही. कारण काही झालं तरीही तन्वी कशी आहे हे तिला चांगलंच माहिती आहे, म्हणून तिने हा निर्णय घेतलेला आहे. आणि सायली आता संगीत सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचत आहे. सायलीला खूपच अगदी कळत नव्हतं की नक्की काय निर्णय घ्यायचा, कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत हा प्रश्न पडलेला असायचा. पण तिथे सायलीची मैत्रीण नंदिनी
हिचंही लग्न तिथंच असतं आणि ती सायलीची खूपच जवळची मैत्रीण असते. आणि मग नंदिनीच्या मदतीने सायली तिथे पोहोचलेली असते. सुरुवातीला तिने वेटर बनून अर्जुनच्या रूमकडे जात असते आणि त्यानंतर अर्जुनला वाटत असतं की सायली आली आहे म्हणून तो दरवाजा उघडून पाहतो. पण अचानक त्याला जाणवतं की नाही, मला भास होतोय. पण अर्जुनला कुठं माहिती असतं की हा भास खरंच वेगळा भास आहे, कारण सायली खरंच आलेली आहे. आणि मग ऐन संगीत सोहळ्यामध्ये प्रिया गायब झालेली असते, कारण प्रिया कुठं आहे हे कोणाला माहितीच नसतं. आणि ऐन संगीत सोहळ्यामध्ये अर्जुनसोबत सायली डान्स करत असते. जेव्हा अर्जुनच्या हाताचा स्पर्श सायलीच्या हाताला होतो तेव्हा मात्र अर्जुनला कळत नसतं की ही कोण आहे. ही तर प्रिया नाही आहे, म्हणजे तन्वी नाही आहे, ही माझी सायली आहे. आणि अर्जुन खुश होऊन अगदी झिंगाट होऊन नाचत असतो. अर्जुनला मात्र कळलेलंच नसतं की तिथं सायली आहे. पण अचानक प्रियावरून येते आणि प्रियावरून आल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि तिथे जीवा म्हणतो, तन्वी तर इथून आली आहे, मग स्टेजवर कोण आहे? हा प्रश्न जेव्हा जीवाने केलेला असतो तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. मग स्टेजवर कोण आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि स्टेजवर जेव्हा सगळ्यांच्या समोर सायलीच्या तोंडावरची ओढणी प्रिया येऊन काढते आणि तेव्हा ती म्हणते, बघितलं ना, ही मुलगी इथं पण पोचलेली आहे, कारण हिला काहीही करून अर्जुन आणि माझं लग्न मोडायचं आहे, त्याचसाठी ती इथं आलेली आहे. हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली सगळ्यांना तिथं सांगत असते की माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, प्लीज तुम्ही असं नका करू, कारण काहीही झालं तरीही अर्जुन सर आणि मी एकमेकांना कधीच अंतर देऊ शकणार नाही, हे सायली सांगत असते. कारण अर्जुन सरांचा आनंद बघा तुम्ही, त्यांची अवस्था काय झालेली आहे, अर्जुन सरांशी तुम्ही असं नका वागू, हे सायली सांगत असते. परंतु घरातलं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं आणि प्रिया तर सायलीवर हात उचलायला जाते तेव्हा नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते की नाही माझ्या मैत्रिणीशी असं वागलेलं मी सहन करणार नाही, असं नंदिनी सांगते आणि प्रियाचा हात पकडते. आता सायली आणि अर्जुन दोघंही जीव तोडून तिथं सगळ्यांना सांगत असतात की नाही, मग आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. ज्यावेळेस आम्ही लग्न केलं होतं त्यावेळच्या गोष्टी वेगळ्या होत्या, तेव्हा आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात नव्हतो, पण आता आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही, एवढं सगळं सायलीनं सांगितलेलं असतं. पण त्या सगळ्या गोष्टीला काडीचीही व्हॅल्यू मिळाली नसते. आता पुन्हा पुढचा सोहळा असतो तो म्हणजे हळदीचा, कारण सायलीनं एवढं जीव तोडून सांगितलेलं असतं पण सायलीवर मात्र कुणीही विश्वास ठेवलेला नसतो. आणि आता हळदी सोहळ्यात काय करायचं, सायलीकडे उष्टी हळद अर्जुनची आली पाहिजे, पण ती कशी येणार हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि त्याच वेळी ईश्वरी आणि नमू सायलीकडे आलेले असतात. सायलीला म्हणत असतात की सायली ताई, काळजी करू नकोस तू, आम्ही आहोत ना, असं म्हणत त्या सायलीला आधार देत असतात, धीर देत असतात आणि म्हणत असतात की सायली ताई आम्ही आहोत, तू टेन्शन घेऊ नकोस, उष्टी हळद तुलाच लागणार आहे, एवढं लक्षात ठेव, काही झालं तरी त्या प्रियाला ती उष्टी हळद लागणारच नाही, ईश्वरी म्हणत असते, कारण त्या हळदीवरती फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे, असं ईश्वरी समजून सांगत असते. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ईश्वरी आता हळदीला तिथं पोहोचलेली असते आणि ती इंदोरी माहेश्वरी ज्या साड्या आहेत त्या नवरी मुलीसाठी घेऊन आलेली असते. आणि ती म्हणते की आम्ही ते साड्या घेऊन आलेलो आहे, पण आता जाणार तर आहे ती नवऱ्या मुलाला हळद लावूनच. ईश्वरीचा हा बडबडा स्वभाव आपल्याला तर माहितीच आहे, ती कुणाशीही कितीही वेळ बोलू शकते, याबद्दल काही शंका नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं तिथं आलेली असते आणि गोंधळ घालत असते, हे सगळेजण पाहत असतात. मग ईश्वरी आणि नमू दोघेही आता अर्जुनला हळद लावायला तिथे जातात. अर्जुन मात्र खूप उदास होऊन बसलेला असतो, त्याला कळत नसतं की काय करायचं आता, कारण काहीही झालं तरीही हा सगळा जो गोंधळ आहे हा निस्तरायचा कसा हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र विचार करत असतो, ती हळद लावून घेण्यात त्याला काळी मात्र इंटरेस्ट नसतो. आणि मग ह्या दोघीजणी तिथे जातात, अर्जुनला हळद लावतात आणि अर्जुनचं उष्ट्या हळदीचं जे भांडं आहे ना ते भांडंच बदलून टाकतात, तिथं दुसरं आणलेलं भांडं ठेवतात आणि उष्ट्या हळदीचं भांडं स्वतःकडे घेतात आणि त्याचबरोबर त्या तिथून आता निघून जातात. आता ती हळद घेऊन त्यांना पोहोचायचं असतं ते म्हणजे सायलीकडे, कारण त्यांनी सायलीला तिथे वचन दिलेलं असतं, सायलीला प्रॉमिस केलेलं असतं की काही झालं तरीही अर्जुन दादाची उष्टी हळद सायलीताई तुलाच लागणार आहे, असं म्हणत त्यांनी तो निर्णय घेतलेला असतो. आणि त्या दोघीजणीही हळद घेऊन आता इकडे सायलीकडे घरी आलेले असतात. कुसुमताई आणि सायली दोघीही वाट बघत असतात आणि त्या दोघीही वाट बघत बसलेल्या असतात. मग त्या हळद घेऊन येतात आणि म्हणतात की सायलीताई हे घे अर्जुन दादाची उष्टी हळद, आम्ही तुझ्यासाठी आणलेली आहे,
हे ऐकल्यानंतर सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा ती सांगते की हो, आम्ही तुझ्यासाठीच आणलेली आहे. असं म्हणत त्यांनी ती हळद सायलीला लावायला सुरुवात केलेली असते आणि म्हणत असते, ईश्वरी म्हणत असते की सायलीताई हे बघ, अर्जुन दादाची उष्टी हळद फक्त आणि तुलाच लागणार आहे, त्या तन्वीला अजिबात ती लागणार नाही. असं म्हणत सायलीला ती हळद लावायला त्यांनी घेतलेली असते. सायलीला त्या हळद लावत असतात आणि त्याचबरोबर सायली मात्र पाहत असते. सगळं आनंदाने चालू असतं, पण सायलीला मात्र आता टेन्शन आलेलं असतं. काही झालं तरीही सायलीला एक गोष्ट कळत नसते की हे सगळं काय घडतंय आणि सायली मात्र खुश झालेली असते. सायली म्हणत असते की हे सगळं जे झालेलं आहे ते एकदम बढिया झालेलं आहे असं सायली म्हणत असते. कारण काहीही झालं तरीही सायलीसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण ही हळद फक्त आणि फक्त ईश्वरीमुळं सायलीला मिळालेली असते आणि सायली मात्र खुश झालेली असते. त्यानंतर आता सायली म्हणते की हे काम खूपच भारी झालेलं आहे. फायनली सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागलेली आहे. आता लग्नामध्ये काय राडा होणार, सायली अर्जुनची कशी होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.